इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोते नमस्कार. आपण दीर्घ काळापासून म्हणजे अगदी संतांच्या काळापासून तर अगदी आजपर्यंत अंधश्रद्धा हा एक विषय घेऊन बोलत आलेलो आहे. प्रत्येक काळाची भाषा वेगळी असेल कदाचित, पण भाव तोच राहिलेला आहे. तर आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर आलेले आहेत. आणि दाभोळकर म्हटल्यानंतर फार काही इंट्रोडक्शनची गरज पण नाही आहे. अंधश्रद्धा हा विषय घेऊन तुम्ही स्वतः आता इतक्या वर्ष काम करत आहात. किती आपण पुढे आलो आहे असं वाटतं तुम्हाला? तुम्ही आत्ता म्हटलात तसं खरं तर संतांच्या काळापासून चालू असलेला हा विषय आहे. आणि मला वाटतं की हे एक जगाकडे बघण्याची पद्धत कशी असावी याविषयीचं हे बोलणं आहे. त्यामुळे ते प्रत्येक काळालाच कदाचित रेलेव्हंट असत असेल. आणि हे सतत लोकांशी बोलत राहावं, जगाकडे कोणत्या नजरेने बघावं, हा एक त्याचा मतितार्थ असू शकेल. पण मला वाटतं वैज्ञानिक युगानंतर, वैज्ञानिक क्रांतीनंतर ही प्रक्रिया गतिमान होण्याची खूप शक्यता होती आहे. आणि ती आपल्या समाजाने पुरेशी वापरलेली नाही, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे आपण पुढे येतो, मागे जातो, परत पुढे जातो, परत मागे जाण्याची भरपूर शक्यता आपण स्वतःच्या सगळ्या वर्तनानेच निर्माण करतो. इथल्या सामाजिक राजकीय अर्थव्यवस्थेतून ती निर्माण होत राहते. त्यामुळे अंधश्रद्धांच्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की वैज्ञानिक क्रांतीनंतर काही समाजांनी हे मोठ्या प्रमाणात साध्य केलं असेल, पण तरी कुठल्याही समाजातून तो कितीही प्रगत देश झाला तरी अंधश्रद्धा पूर्ण संपल्या असं काही म्हणता येत नाही. त्यामुळे ही एका बाजूला व्यवस्थेकडून पोचली पण जाते आणि दुसऱ्या बाजूला ती माणसाच्या मनाची एक ठेवण पण आहे उत्क्रांतीतून मिळालेली. त्यामुळे आपल्याला स्वतःला हा प्रवास सतत करावा लागतो. तर हे त्याचं मर्म आहे असं मला वाटतं. हा प्रवास विसरून नाही चालत वैयक्तिक पातळीवर. हमीदजी, तुम्ही किती सहमत आहात या सगळ्याशी? नाही, मी अगदीच सहमत आहे या सगळ्याशी. म्हणजे तुम्ही संतांपासून सुरुवात केली म्हणून मला तुकारामांचं हे आठवलं अभंग की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे काय ज्या वेळेला ते म्हणतायत, हे म्हणतायत त्यावेळेला ते काय म्हणतायत की माणसाला तुम्ही किती उन्नत झाला तरी पण हा झगडा जो आहे, युद्धाचा प्रसंग जो आहे की सत्य काय आणि असत्य काय, खरं काय आणि खोटं काय, याचे निकष लावणं आणि आजूबाजूच्या गोष्टी तपासून बघणं हे कधीच सुटत नाही. आणि ते जर सुटत नसेल तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा, चिकित्सा आणि विश्वास ठेवणं याच्यामधला झगडा पण कायमस्वरूपी राहणार आहे. आणि गंमत, आज आम्ही आमच्या बैठकीमध्ये एक रिझोल्युशन केलं की आपण आता इथून पुढे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा या विषयावरती आपल्याला जोर देण्याची गरज आहे. म्हणजे अनिसचं काम सुरू झालं तेव्हा असं समजलं जायचं की हा फक्त अशिक्षित लोकांपुरता मर्यादित प्रांत आहे. आणि असं पण समजलं जायचं की हे काम वेगळं करायची काय गरज आहे. जसं शिक्षणाचा प्रसार होईल तसं अंधश्रद्धा दूर होतील. पण प्रत्यक्षात तसं झालेलं आपल्याला दिसत नाही आहे. उलट सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा हा एक नवीन प्रकार निर्माण झालेला आहे. आणि केवळ भारतात नाही, म्हणजे मध्ये मी अमेरिकेत गेलेलो तर माझ्या असं लक्षात आलं, ज्या माझ्या पुतण्याच्या घरामध्ये बिल्डिंगमध्ये मी गेलो तर तिथे त्या लिफ्टमध्ये मी शिरल्यावरती तिथे 13वा मजलाच नव्हता. म्हणजे 9, 10, 11, 12 आणि नंतर एकदम 14वा मजला. आणि 14व्या मजल्यावरती पण 13वा नंबरची रूम नाही, 13वा नंबरचा फ्लॅट नाही. काही विमानांमध्ये देखील तिथल्या 13 नंबरची सीट नसते. इवन न्यूयॉर्कमध्ये तुम्ही गेलात तर गल्लोगल्ली तुम्हाला टॅरो कार्ड रीडर्स चे हे दिसतील. म्हणजे स्वरूपं बदलतात. आणि आत्ता ज्या स्वरूपाचं सरकार तिथं आलेलं आहे, म्हणजे ते देखील काही फार चिकित्सेला पाठबळ देणारं सरकार नाही. म्हणजे सर्व काळांमध्ये हा झगडा हा कायमच राहतो. पण आपण कुठली बाजू घेऊन उभं राहायचं, मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो विशेषतः आरोग्याच्या बाबतीत की डॉक्टर नाही आहेत म्हणून मग लोकांचं फावतं आणि कोणीतरी काहीतरी मंत्रतंत्र करत राहतं. पण इथे तर असं दिसतं की वैभवाच्या शिखरावर असलेल्या देशाचेही प्रॉब्लेम तर तेच आहे. खरं आहे. आणि म्हणून हा बहुआयामी प्रश्न आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पण असं म्हणायचे की म्हणजे डॉक्टर नाहीत त्या भागांमध्ये अंधश्रद्धा जर असतील तर ते निश्चितच सरकारचं फेल्युअर आहे
या अर्थाने आपण समजून घ्यायला पाहिजे की त्यांनी जर तिथे चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिल्या तर अंधश्रद्धांचं प्रमाण नक्की कमी होतं. जे मानसशास्त्रामध्ये आपण अनुभवलेलं आहे की आत्तापर्यंत गेल्या 70 वर्षांमध्ये मानसशास्त्रावरती उपचार आले, त्याच्या आधी सगळे उपचार हे अंधश्रद्धांमधूनच केले जायचे मानसिक आजारांवरती, आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांना शास्त्रीय उपचार मिळायला लागले. पण ॲट द सेम टाईम हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे की आजाराबरोबर त्या माणसाचं मन देखील असतं, आणि ते मन पण खूप साऱ्या गोष्टी करत असतं. जीवाची भीती वाटायला लागली की कितीही श्रीमंत माणूस असला तरी तो मंत्र तंत्र गंडे दोरे यांचा तो विचार करायला लागतो. त्यामुळे त्या सगळ्या पातळ्यांवरती आपल्याला, आणि माणसाचं मन ही एक स्थिर कल्पना नाही आहे, ती सतत बदल राहणारी डायनामिक कल्पना आहे. आणि जर पुरेसा ताण आला तर कोणीही विचारी माणूस, या आपण स्वतःच्या बाबतीत पण हा अनुभव घेतो, फेक न्यूजला आपण जेव्हा बळी पडतो अनेकदा आत्ताच्या कालखंडामधल्या त्या अंधश्रद्धाच आहेत की त्या आपण फॉरवर्ड करतो आणि नंतर लक्ष येतं अरे ही तर फेक न्यूज होती. त्यामुळं ही लढाई ही सातत्याने लढायला लागणार आहे असंच मला वाटतं. मुक्ता मॅडम, तुम्ही महिलांमध्ये इतकं अगदी खोलवर जाऊन काम केलेलं आहे, तर शिकलेली महिला आणि जिला फार शिक्षण मिळालेलं नाही अशी महिला, यांच्या अंधश्रद्धांमध्ये तुम्हाला काही गुणात्मक फरक जाणवला आहे? नाही, तपशिलाचाच फरक असतो खरं तर. गुणात्मक फरक आहे असं नाही म्हणता येणार. कारण मला वाटतं कुठल्याच खरं तर दोन माणसांमध्ये, फक्त महिलांच्या बाबतीत नाही, शिकलेला पुरुष पण आणि न शिकलेला ह्यांच्यामध्ये पण गुणात्मक फरक अंधश्रद्धात आढळणार नाही. पण महिलांच्या बाबतीत एक जास्त होतं की बाईपणच असं घडवलं जातं की ते अंधश्रद्धेचं बळी आणि वाहक व्हायला अत्यंत पोषक असतं, वल्नरेबल होऊन जातं. हां, म्हणजे बाईला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं हे तिच्यासाठी भूषणार्ह मानलंच जात नाही. चांगले बाई असण्याच्या संदर्भात ती कोणाचं तरी ऐकेल, आज्ञांचं पालन करेल, अशी व्यक्ती असणं म्हणजेच चांगली बाई असणं. मग ती भले शिकलेली असेल, पैसे कमावणारी असेल, तरी निर्णय घेणं, त्याची अंमलबजावणी करणं, त्याची जबाबदारी घेणं. अंमलबजावणीची जबाबदारी कामाच्या बाबतीत ती घेईल, पण त्यातला जो निर्णयाचा भाग आहे तो कोणीतरी तिला घेऊन देईल. अशा प्रकारेच बाई पण घडवलं जातं. आणि मग या प्रकारची घडणूक ही बुवाबाजीला अत्यंत पोषकच आहे की तुम्हाला काय करायचं हे कोणीतरी सांगणार, तुमच्या हिताचं काय आहे, अहिताचं काय आहे हे तुम्हाला कोणीतरी सांगणार. तर असं जे बाई पण घडवलं जातं ना आपल्या समाजामध्ये किंवा कुठल्याही पुरुष सत्ताक समाजामध्ये, ते मला वाटतं की बुवाबाजीला किंवा कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडायला अत्यंत पोषक असं घडणूक आहे ही बाईपणाची. आणि त्यामुळे कितीही शिकली बाई तरी या सगळ्यातून ती बाहेर पडू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारच्या बाईला कुटुंबात प्रतिष्ठा मिळते त्यामध्ये सुद्धा या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सगळ्या सांस्कृतिक गोष्टी, चाली रीती रूढी या ती कशा पाळते, म्हणजे ती किती शिकली आहे वगैरे याच्या बरोबरीने या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि त्यामुळे ते सगळं ज्या गोष्टी तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा देतात त्या गोष्टी सोडणं शक्य नसतं. त्यामुळे मला वाटतं की वैयक्तिक बाईच्या मध्ये माणूस म्हणून काही वैशिष्ट्य आहे की जी अधिक अंधश्रद्धा बनेल असं नाही आहे. त्याची सामाजिक घडण आहे बाईची, ती खूप अंधश्रद्धा बनण्याला पोषक अशी आहे. पेपरमध्ये ज्या वेळेला अशी सिरियल येतात की इथे हत्या झाली मुलीची, तिथे हत्या झाली, तिथे हत्या झाली, हे सगळ्या करता झालं की मुलगा हवा होता फायनली, ते बळी दिले गेले अँड ऑल दॅट. तर आमच्यासारखा मनुष्य दुसऱ्या दिवशी त्या पेपरमधली बातमी विसरून जातो, पण तुमच्यासारख्या व्यक्तीला ते विसरणं शक्य नाही आहे. तर आपल्याला काय करता येईल असं वाटतं, व्यवहारात काय शक्य आहे? म्हणजे ही खरं तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर एक वाक्य नेहमी वापरायचे. ते असं म्हणायचे की मी ज्या कामाच्या क्षेत्रात आहे ती दशकांची नाही तर शतकांची लढाई आहे. तर विचार पद्धती बदलणं ही खूप लांबवरची प्रक्रिया आहे, हे निश्चितच. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला सद्यस्थितीत काही करता येणार नाही. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत नेहमी असं म्हटलं जायचं की कायदा करून काय अंधश्रद्धा जातात का. पण जसं फक्त कायदा करून अंधश्रद्धा जाणार नाहीत, तसं कायदा न करता अंधश्रद्धांच्या विरुद्ध लढणं अधिक कठीण जाईल. आणि कायदा केलं तर त्या जाणं सोपं जाईल. हे कायद्याची भीती तर हवी. हां, भीती तर हवी. त्यामुळे
मला वाटतं बदल वैचारिक पातळीवरती सतत घडवण्याची प्रक्रिया चालू ठेवणं हा एक भाग आहे, पण दुसऱ्या बाजूला जी चूक आहे त्याला चूक म्हणणं, त्याला त्याच्या विरुद्ध उभं राहणं हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्राची जी एक 150-200 वर्षांची परंपरा आहे, काय म्हणायचं, प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे, आणि त्यानंतर त्या परंपरेतून येऊन डॉक्टरांच्या खुनानंतर जादूटोणा विरोधी कायदा झाला. तर महाराष्ट्रात आज कोणीही चमत्काराचा दावा करू शकत नाही करू शकत. म्हणजे कितीही मोठा बाबाबुवा असला, त्याला राजकीय वरदहस्त असला, त्याला अमुक कोणाचं पाठबळ असलं, तरी त्याला चमत्काराचा दावा नाही करता येणार. किंवा ईश्वर असल्याच्या पोथ्या नाही छापू शकत. स्वतः ईश्वर आहे ही पोथी तो नाही छापू शकत असा बाबाबुवा. तर हा फरक नक्कीच पडतो असं मला वाटतं, प्रत्यक्ष कृती करण्याच्या आग्रहाचा. आपण ग्रामीण भागात गेलो की मग तिथे काय काय होतं, कसं कसं होतं याची अगदी खूप सविस्तर चर्चा ड्रॉइंग हॉल्समध्ये चालतात. प्रत्यक्षात आज सोशल मीडियामध्ये जर का टी व्हीचे काही शोज जर का तुम्ही बघितले तर झाडाखाली जाऊन दर बुधवारी आलं ठेवा आणि 3 बुधवारनंतर प्रश्न सुटेल या प्रकारची उघड पब्लिसिटी चालू आहे. तुमच्यासारखी व्यक्ती जी इतकी मीडियामध्ये वावरते, काय प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो हे सगळं? नाही, हे माध्यमांनी तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात, म्हणजे मध्ये एक कालखंड होता की माध्यमं याविषयी थोडंसं तरी दबकून तारतम्य बाळगत होती. आता थेट अंधश्रद्धांचा प्रचार करणारी मालिका, जाहिराती आणि लेख देखील हे माध्यमांमधनं, प्रिंट माध्यमांमधनं देखील आता सरळ सरळ छापले जातात. तर ही निश्चितच अधोगती आहे असं मला वाटतं. एक चांगली बाब अशी आहे की जादूटोणा विरोधी कायद्याचा रेफरन्स घेऊन औरंगाबाद हायकोर्टाचं जे खंडपीठ आहे त्यांनी असा एक निर्णय दिलेला होता की अशा स्वरूपाच्या जाहिराती जर माध्यमांमधनं केल्या जात असतील तर त्या जाहिरातींवरती जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत तुम्ही कारवाई करू शकता, आणि त्याच्यासाठीची ट्रिब्युनल्स तुम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या विभागामध्ये तयार करा, आणि त्या ट्रिब्युनल्सच्या माध्यमातून अशा जाहिराती, म्हणजे ज्या जाहिराती आपण बघतो की हे तेल चोळलं की ते होईल, आणखीन हे यंत्र घेतलं की ते होईल, आणि ज्या टी व्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जातात, प्रभाव टाकतात, तर त्याविषयी देखील कार्यवाही करण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे. पण आपल्याकडे अडचण अशी आहे की ह्यातला प्रत्येक प्रश्न हा कुणाला तरी तो आपल्या जगण्या मरण्याचा प्रश्न म्हणून घेऊन लढवायला लागतो, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं शोषण होत असलं तरी लोक त्याच्या पाठीशी उभं राहतील याची खात्री नाही. परंतु प्रत्यक्षामध्ये ते घडणं, याच्यामध्ये तुम्हाला एका खूप मोठ्या माध्यम सत्तेला आणि अर्थसत्तेला आणि धर्मसत्तेला सगळ्यांनाच अंगावर घ्यायला लागतं, आणि त्याच्यामधून मग ते प्रत्यक्षात घडण्याच्या शक्यता कमी होतात. पण जर कुणी ठरवलं की मला हे करायचं आहे, तर आज कायद्याची चौकट त्याला उपलब्ध आहे, ही पण मला वाटतं काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही. दोघांनाही मला एक प्रश्न विचारायचा आहे की गाडगेबाबांचं जर का आपण उदाहरण घेतलं तर ज्या वेळेला शिक्षण तुलनेने आजच्यापेक्षा कितीतरी कमी होतं, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीचा थोडासा काळ आणि नंतरचा काळ, पण गाडगेबाबा ज्या पद्धतीने समाजापुढे बोलत होते ती तर आज कोणाची बोलायची हिंमत पण नाही आहे, आणि लोक ते ऐकत होते. जसं शिक्षण आलं तसं अपेक्षा होती की माणसं शहाणी होतील, पण हे आज जे दिसतंय ते तर काही ती वेगळंच आहे. हो, खरं आहे. म्हणजे शिक्षणाने अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करावं लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती. मला वाटतं हा देश स्वतंत्र झाला त्या पिढीमध्ये तर हे आपोआप होईल असं समजलं जात होतं, पण प्रत्यक्षात मला वाटतं हितसंबंध जे अंधश्रद्धांशी जोडलेले आहेत, आणि ते हितसंबंध जेव्हा आवर्जून सक्रिय केले जातात, म्हणजे जसं की आत्ता आपण बोलत होतो माध्यमं अंधश्रद्धा पसरवतात, तर माध्यमांचं रेव्हेन्यू मॉडेलच अंधश्रद्धा पसरवणं ह्याच्यावरती अवलंबून आहे. त्यांना इतके पैसे ह्या सगळ्यातनं मिळतात की त्यांना त्याच्या व्यतिरिक्त ते विचार नाही करू शकत. म्हणजे जसं आपल्या लक्षात आलं की सोशल मीडियाचं रेव्हेन्यू मॉडेलच 2 गटांमधली भांडणं हे आहे. जितकी भांडणं वाढतील तितके व्ह्यूज आणि लाईक्स वाढतील आणि व्हिजिट्स वाढतील. त्यामुळे सोशल मीडिया ही गोष्ट अंगभूतरित्याच भांडणं वाढवण्यावरती अवलंबून असलेली आहे. जितकी भाषा अर्वाच्य होईल तितके लोक बघणारे वाढणार आहेत. अशी जे माणसांच्या दुखऱ्या नसा आहेत
त्या पकडून त्याच्यावरती ज्यांनी बिझनेस उभारलेत आणि त्याच्यात त्यांचे हितसंबंध निर्माण झालेत, ते हितसंबंध आड येतात मला वाटतं. म्हणजे फक्त अज्ञानाचा प्रश्न नाहीये हा हितसंबंधांचा. म्हणजे डॉक्टर दाभोलकर म्हणायचे की अंधश्रद्धा हे गरीबाला गरीब ठेवण्याचं मोठं कारस्थान आहे. तर हे फक्त अज्ञान नाहीये. हमीदजी, आता मीडियामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की सेलिब्रिटीजनी अशा सगळ्या लोकांपुढे बसायचं आणि काहीतरी प्रश्न विचारायचा आणि मग उत्तरांनी खजील व्हायचं. पण जे फार्सिकल रूप प्राप्त झालेलं आहे, तर ही सर्व मंडळी का करतायत एवढी प्रसिद्धी मिळाल्यावर सुद्धा हे सगळं? खरं आहे. म्हणजे ते त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते सगळे ये दिल मांगे मोर या आजाराचे बळी आहेत. म्हणजे आणि ती एक संस्कृती झालेली आहे मला वाटतं. म्हणजे अभावातनं निर्माण झालेली अंधश्रद्धा आपण समजू शकतो. ज्ञानाच्या असेल, सर्व्हिसेसच्या असेल. हा दुसरा भाग आहे की जी हाव किंवा ग्रीडमधून निर्माण होणारी आहे. खास करून सुशिक्षितांच्यामध्ये जी दिसून येणारी अंधश्रद्धा आहे ती अभाव खूप कमी वेळेला अभावात नाही. म्हणजे तुम्हाला आपण हे समजू शकतो की कोणाला तरी कॅन्सर झाला आणि आता तो बरा होणार नाही आहे, अशा स्थितीमध्ये त्यांनी जर एखाद्या अशा गोष्टीचा आधार घेतला तर ते योग्य नाही आहे. पण मी म्हणेन की क्षम्य आहे, समजून घेऊ शकतो आपण की यावेळेला ही नाही रे वर्गाची हतबलता नाहीये. हे ज्याच्याकडे सगळं आहे त्या माणसाला आणि त्याला आहे तेवढं पुरे पडत नाहीये, त्याला आणखीन काहीतरी हवंय आणि म्हणून त्याच्यासाठी तो करतोय. म्हणजे आहे तेवढी प्रसिद्धी त्याला पुरेशी नाहीये, आहे तेवढा पैसा त्याला पुरेसा नाहीये, आपण समाजाचं काही उत्तरदायित्व देतो असं त्याला वाटत नाही. आणि केवळ अंधश्रद्धा नाही, व्यसनाच्या बाबतीत देखील दोन्ही पात्यांवर येते. अभावातनं येणारं आणि अति हौसेतनं येणारं आणि अति हवेतनं येणारं. आणि म्हणून विवेक हा मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. त्या जिथे तारतम्य बाळगलं जातं, जिथे कुठे थांबायचं समजलं जातं, आपल्याबरोबर समाजाचा विचार केला जातो, ते जर सोडलं तर मला वाटतं काही जणांच्या ग्रीडसाठी कधीच आपण पुरे नाही पडू शकणार. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जेव्हा हे सगळं सुरुवात केली त्यावेळेला म्हणजे अक्षरशः स्क्वेअर वनपासून ज्याला आपण म्हणतो, आणि तो एक समाजामध्ये विचार रुजत गेला आणि महाराष्ट्रात एखादा विचार रुजत गेला की तो बाहेर पण जातो. अशा रीतीने तो विचार बाहेर पण गेला. आता तुम्ही त्यानंतरच्या पिढीचे आहात. परिस्थिती वेगळीच आहे. रोज नवीन एक महाराज उभा राहतो आहे, त्याच्या भोवती अनेक वेगळ्या काही मिथिका उभी राहत आहेत. तुम्हाला सगळं करताना कंटाळा नाही आला तर? म्हणजे बर्नआउट होणं हे मला वाटतं आम्हालाच कशाला, कुठलंही काम एखादा माणूस जे बराच काळ करतो त्याला कधी ना कधी अनुभवाला येतं, तर त्यामुळे आम्हालाही ते अनुभवाला येतं, नाही असं नाही. परंतु मला वाटतं की परत मगाशी मी म्हटलं तसं हा दशकांचा नाही तर शतकांचा लढा आहे. हे डॉक्टरांनी सांगितलेलं वाक्य आम्ही मनात ठेवतो आणि आपल्याला अशा प्रकारचा समाज घडावासा वाटतो, ही आपली भावना आहे म्हणून आपण काम करायचो. म्हणजे डॉक्टर दाभोलकर नेहमी म्हणायचे की मला हे काम करताना खूप मजा येते म्हणून मी हे काम करतो. तर ही भावना जर आपण काम करताना ठेवली की आपल्याला आयुष्यात काय हवं असतं, आपल्यासारखा विचार करणाऱ्या माणसांचा सहवास हवा असतो, तर जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला समानधर्मी माणसं भेटतात. जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची आपल्यामध्ये थोडी हिंमत निर्माण होते. त्यामुळे आपण जर या प्रवासाकडे आपलं माणूस पण अधिक उजागर होण्याचा प्रवास म्हणून बघितलं, आपली मुलं आपल्याला अधिक काय विचारी पद्धतीने वाढवता येतात, तर हा आपण एक माणूस पण उजागर होण्याचा विवेकी प्रवास म्हणून जर बघितलं तर मला वाटतं की आपल्याला न कंटाळता अधिक सोपेपणाने हे करता येतं. पण याला धरून मला हे सांगावं असं वाटतं की स्वतःच्या मानसिक आरोग्याबद्दल पण सजग राहणं गरजेचं आहे. आणि ते आता आम्ही या पिढीचे असल्याने आणि आधीच्या लोकांचे अनुभव घेतल्याने आम्ही हे शिकलोय की स्वतःची पण आपण काळजी, जेव्हा आपल्याला स्वतःला संदेश मिळतात स्वतःला की आपल्याला त्रास होतोय, तेव्हा स्वतःची काळजी देखील घेणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसारखी माणसं किंवा अशा प्रकारचं आयुष्य जे जगू धजले, ती माणसं हा एक मोठा प्रेरणा स्रोत पण असतो की हा माणूस असता तर यांनी काय केलं असतं. असे छोटे छोटे प्रॉम्प्ट्स आपल्याला अडचणीच्या वेळी मदतीला येतात. हमीदजी, चळवळीचं तर कुठल्याही यशस्वी जर का व्हायची असेल तर तरुण माणसं किती ॲड होतात त्याच्यावर त्याचं चिरंतनत्व अवलंबून असतं. आज तुम्हाला काय दिसतंय?
आज दोन्ही पातळ्यांवरती खरं म्हटलं तर की दरवेळेला जनरली तरुणांविषयी बोललं जातं त्यावेळेला खूपच नकारार्थी आणि आमच्या वेळेला असं होतं आणि आता तसं नाही आहे अशी जनरली हे केली जाते. मला वाटतं आजच्या तरुणाई समोरची आव्हानं खूप वेगळी आहेत. म्हणजे एकाच बाजूला ते सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जगतायत, त्यांना AI सारख्या गोष्टी आहेत, क्लायमेट चेंज सारख्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक कालखंडामधली तरुणाई या त्यांच्या कालखंडातल्या प्रश्नांना भिडण्यामध्ये कदाचित काही वेळेला थोडं पुढे मागे होईल, परंतु पुढे येताना आपल्याला दिसत असते. आम्हाला हा अनुभव महाराष्ट्रात सगळीकडे येतो की खूप तरुण मुलं हे समजून घेऊ इच्छित आहेत. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा ज्यावेळेला खून करण्यात आला त्यावेळेला अशी एक अपेक्षा होती की लोक हे काम करायचं थांबतील, त्याच्यासाठी हे करण्यात आलं. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आहे. आम्ही जिथे जिथे शाळा कॉलेजेसमध्ये जातो तिथे तरुण मुलं आमच्याकडे येतात, प्रश्न विचारतात, त्यांना हे समजून घ्यायचं आहे. पण त्यांना इतकी आव्हानं आहेत त्यांच्या आयुष्यात, करिअर आहे, मॅरेज आहे, या सगळ्यामधल्या स्पर्धा खूप टोकाच्या वाढलेल्या आहेत, सोशल मीडिया आहे. त्यामुळे त्या सगळ्या सकट त्यांना त्याचं संतुलन करताना काही वेळेला अडचणी येतात. परंतु इच्छा आणि मदत करण्याची भावना ही मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात तरुणाईच्यामध्ये दिसून येते आणि मला वाटतं हे खूप आश्वासक आहे. अगदी शेवटला प्रश्न, तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्ही ज्या रीतीने या सगळ्यामध्ये जॉईन झालात, तर आजची मुलगी होते त्या प्रमाणात? हो, नक्की होतीये. म्हणजे पण मला वाटतं कालखंड त्याचा कमी राहतो. म्हणजे मुलं जॉईन व्हायला होतात, काही काळ प्रवास सोबत करतात, मग ते त्यांच्या आयुष्यात हरवून जातात आणि कदाचित तो संस्कार परत 10 वर्षांनी डोकं काढतो. असं आजच्या काळात जास्त होताना दिसतंय. तो या काळाचा महिमा आहे असं आपण समजूया, इलाज नाही त्याला. खरं तर हा प्रश्न असा आहे की कंटिन्युअस चालणारा आहे, एवढा मोठा भूतकाळ आहे या सगळ्या समस्यांना, त्यामुळे त्याचा भविष्यकाळी बराच असेल असं वाटतं. इतक्या लवकर ते तयारी झालं नाही, ते इतक्या लवकर ते कदाचित संपणारही नाही, सुरू राहील. माणूस कुठे ना कुठे तर्कापलीकडे विश्वास ठेवत राहील असं वाटतं, पण ते त्रासदायक होऊ नये. बरोबर, अगदी त्रासदायक होऊ नये. आपण बेस्ट विशेस देतोच परीक्षेच्या आधी, पण तर्कापलीकडे ते अशा रीतीने जाऊ नये की संबंध आयुष्याला धोका. म्हणून लोकांनी अभ्यास करणं सोडू नये, म्हणून सोडून. राईट. तुम्ही दोघंही जण आलात. खरं तर मला माहिती आहे की तुम्ही इथे संघटनेच्या कामाला आलेला, बिझी पण आहात खूप, पण तरीसुद्धा तुम्ही आमच्या श्रोत्यांकरता वेळ काढलात. आणि हा असा विषय आहे की कानावर पडत राहावा, थोडं काहीतरी होत राहतं. आपण आशा करूया की एक विज्ञानाधिष्ठित समाज ही आपल्या संविधानाची ही अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण व्हावी आणि तसा एक समाज, समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा. परत एकदा तुमच्या दोघांचे आभार. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. इंद्रधनुष्य